आता एक मोठी बातमी येते कोल्हापुरातून। कोल्हापुरातील काळम्मावाडी येथील दूधगंगा धरणाला मोठी गळती लागली आहे। गळतीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत। गळती काढण्यासाठी टेंडर प्रक्रिया अडकली असल्याचं आता समोर येतंय, तर जलसंपदा विभागातील भोंगळ कारभार आता समोर आलाय। गळती वाढू लागल्यानं परिसरातील गावं भीतीच्या छायेत आहेत। महाविकास आघाडीने सरकारला गळतीवरून जबाबदार धरले। सरकारचा निष्काळजीपणा भोवणार असल्याचं सतेज पाटील यांनी आरोप केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 3 जूनला धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशाराही देण्यात आलाय। काळम्मावाडीला मागच्या काळात देखील सातत्याने चर्चा होत होती। मधल्या काळात त्याला निधी मंजूर झाला, परंतु त्याचा DPR तयार करणं नागपूरपर्यंत त्या सगळ्या प्रक्रिया गेल्या। आम्हाला अपेक्षा होती की काम त्याचं फेब्रुवारीमध्ये चालू झालं असतं, तर या पावसाळ्याच्या आधी झालं असतं। आणि हा संपूर्णपणे सरकारचा निष्काळजीपणा आहे की हे काम मुदतीत पैसे मिळाले म्हणता मग काम का सुरू झालं नाही, टेंडर झालं म्हणतं मग काम झालं नाही। म्हणजे तांत्रिक मुद्द्यावर हे काम रेंगाळायचं, म्हणजे प्रशासनावर कुठलाही दबाव त्या ठिकाणी नाही आहे। प्रायोरिटी कुठल्या कामाचे ते कुठेही कोणाला कळत नाही। सगळेजण सत्तेच्या भोवती फिरत चाललेले आहेत, त्यामुळं प्रत्यक्ष फील्डवरचं काम याच्यात कोणाचाही गांभीर्य नाही आणि लक्ष नाही हे दिसून आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।